नाव काय नाव? वैशाली गणपत बोर. कुठून आलात? पुरणवरून आला. पुरण. तुमचा पाठिंबा कोणाला? हा? पाठिंबा कोणाला? काय बोलले? उमेदवार कोण आहे? आतून गुलाबशेठ बारके. गुलाबशेठ बारके. गुलाबशेठ पारखे. कोण आहे उमेदवार ताई? गुलाबशेठ बारके. तुम्ही कुठून आलात? पुरण. किती लोक आलेत? किती? आम्ही 50 जण आहेत. 50. गुलाब पारखे यांना किती वोट होईल? गुलाब पारखे यांना किती मतदान होईल? पूर्ण होईल पूर्ण सर्व. पूर्ण गाव राहील. हो. चला इथे जरा ऐकू येत नाही, जरा मागे येऊ. या ठिकाणी अर्ज भरण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आपण गट कोणता? गट कोणता तुमचा? सावरगाव कसं आणि इथं ही सगळी लोक तिथलीच आले, सावरगाव कसं बाकीचे नाही आले कोण? नाही येते ना अजून बाकी मग काय राहील परिस्थिती? परत गुलाबशेठ गाव कोणतं? येणे रे येणेरे गावातून किती वोट राहील? हा येणेरे गावातून गुलाब पारखेंना किती वोट होईल? विठ्ठलवाडी आणि येणे गाव वेगवेगळे आहे, पण दोन्ही मिळून गुलाबशेठ 1700-1800 मत होते. अरे वा, चांगलं. आजच विजय झाले हे प्रथम मी या ठिकाणी जाहीर करतो. कारण आपण कोणता गट? सावरगाव. अत्यंत खुल्या मनाने गट कोणता? सावरगाव. सावरगाव. आणि उमेदवार? गुलाब शेठ पारखे. गाव कोणतं? निमगाव. आपल्याला या ठिकाणी आजपासून इथून गेल्यानंतर इकडं जर आपण जिकडे पाहिलं ना, हा सगळा जो सभागृह आहे हा सावरगाव गटामधून आहे. कुठून आले? गट कोणता? गट कोणता आहे बाबा तुमचा? तुमचा गट कोणता आहे? सावरगाव कुसूर. आणि कोणाला मतदान करणार? आता आम्ही सेनेला कोण पण? बाळासाहेब, उद्धव बाळासाहेब. उद्धव बाळासाहेब म्हणजे गुलाब पारखे का? हा गुलाब पारखे. गट कोणता आहे? गट कोणत्या गटातून आले दादा? कुसूर सावरगाव. ही सगळी कुसूर सावरगावचीच लोक आहेत का? मतदान भरपूर होणार, भरपूर मतदान होणार, एखादे निवडून येणार. निवडून येणार. त्या आशाताई बुचके पण आहेत ना? असले तरी इथं माणूस चांगला आहे. माणूस चांगला म्हणून निवडून द्यायचा. बोलले ते. नमस्कार. तुम्ही पण कुसूर सावरगाव गट का? हा मशाल येईल की निवडून गुलाब पारखे? गुलाब पारखे 100% निवडून येणार. 100% निवडून येणार. 100% निवडून येणार. काय नाही, याचीच आहे का? गावाले आहे का? गावालाच आम्ही. कुठून? गाव कोणतं गाव? खिल्लारवाडी. आणि कोण राहील उमेदवार? म्हणजे उमेदवार कोण आहे तुमचा? आमच्या आपला विसरले? नाही विसरलो नाही. कोण? बुचके? बुचके नाही, चव्हाण? चव्हाण पण नाही, आपला मशाल. गुलाब पारखे माहित नाही का? गुलाब पारखे. गाव कोणतं म्हटलंय? गाव खिल्लारवाडी. गावातून कसा प्रतिसाद राहील? हा गावातून प्रतिसाद कसा राहील? हा त्यांचाच परिस्थिती जाते. जोरदार प्रतिसाद. हा बोला ना. कोणाचे कार्यकर्ते? पांडुरंग पवारांचे, संभाजी शेठ चव्हाण यांचे कार्यकर्ते आम्ही. आणि गट कोणता तुमचा? बोरी कांदळ खोडद. खोडदचा गट आहे. तिथं कोण उभं आहे? पांडुरंग पवार आणि संभाजी शेठ चव्हाण. पांडुरंग पवारांच्या सुनबाईला तिकीट दिलं. आता दोघांमध्ये म्हणजे नाही क्लिअर नाही, पण आमची पांडुरंग पवारला तिकीट द्यावे अशी आजची अपेक्षा आहे. बर, धन्यवाद. चला, तुम्ही कुठले? खिल्लारवाडीच. हा, चला. तुम्ही कुठले? खिल्लारवाडी. खिल्लारवाडी. बरेच लोक आहेत. तुम्ही कुठले दादा? खिल्लारवाडी. खिल्लारवाडी. चला. नमस्कार. कोणत्या मतदार? आमचा बोरी खोड. कोणी निवडून दिलं? आपले वैभव दादा काळे. वैभव काळे निवडून येतील. त्यांची मेसेज निवडून. हा, मिसेस कल्पना सरपंच. नमस्कार. बरं, गट कोणता आहे ते सांगा. गट सांगा तुम्ही. मशाल लावली म्हणजे सावरगाव गटच आहे नाही? सावरगाव गट. नमस्कार. काय सांगाल मग आता? राष्ट्रवादी युती झाली. राष्ट्रवादीची मशाल आणि तुतारी ह्या 3 पक्षाची युती झाली. आणि सावरगाव धालेवाडी गटातर्फे आम्ही आलेलो आहे. आणि 100% गुलाब शेठ, माधू शेठ चेअरमन
आणि आम्ही शेड्युले हे 100% विजय होतील एवढी आम्ही खात्री आहे आणि त्यासाठी आम्ही जीवाचं रान करू. सावरगाव ढालेवाडी गटामध्ये कुसूर सावरगाव कुसूर आशाताई नाही आशाताई आहेत पण आम्ही गुलाब शेड बरोबर आहोत म्हणून. संतोष चव्हाण नाही गुलाब शेड बरोबर आम्ही. मेन लढत कोणाकोणात होईल? मेन लढत आशाताई आणि संतोष चव्हाण आपलं गुलाब शेड पार्क आहे. अच्छा अच्छा ठीक आहे. तर आता इथलं जर पाहिली परिस्थिती तर ही सगळी जी गर्दी आहे जवळपास 99% तुम्ही म्हणू शकाल ही सगळी गर्दी ही गुलाब पारखे यांच्या मतदारसंघातली आहे. आणि काल जेवढी गर्दी शिवसेनेच्या उमेदवारांच्या याच्यासाठी इथं शक्ती प्रदर्शित करण्यात नव्हतं आलं तेवढीच गर्दी फक्त गुलाब पारखेंची आहे. म्हणजे गुलाब पारखेंची ताकद किती आहे हे एक चित्र मात्र या तालुक्यामध्ये स्पष्ट झाले. आता काही वेळामध्येच भाषणं चालू होतील. कोणी काय भाषण काय करते ते देखील आपण पाहणार आहोत. पाहत राहा जुन्नर टाइम्स जुन्नर.